नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वात चांगला जो प्रोजेक्ट आहे त्याची माहिती पाहणार आहोत. याते 2 BHK देण्यात आलेले आहेत. तेही 100 2 BHK देण्यात आलेले आहेत, जे की एकदम प्रशस्त आहेत, ज्याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि एकदम प्रशस्त असे हे सर्व 2 BHK असणार आहेत. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे ANP नोवा, जो की बालेवाडीमध्ये आहे. एकदम प्राईम लोकेशनला हा फ्लॅट जी ही साईट देण्यात आलेली आहे, ज्याच्या साईडलाच IT पार्क सुद्धा आहे. IT टावर असणार आहेत 2. तर त्या साईटची पूर्ण व्हिजिट सुद्धा आपण केलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की मी बिल्डिंग सुद्धा तुम्हाला शो करत आहे की कोणती बिल्डिंग आहे ANP नोवा ही. आणि बिल्डरचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे ANP युनिव्हर्स, जे की ही साईडला तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत ते आहेत ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग. आणि या साईडलाच आतमध्ये IT टावर सुद्धा आहेत 2. तर ही सर्व गोष्ट आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम याची बेसिक माहिती आपण पाहणार आहोत. याचं प्रोजेक्टचं नाव आहे ANP नोवा. याचं लोकेशन असणार आहे बालेवाडी. स्कीम कोड आहे 884. LIG इन्कम ग्रुप साठी स्कीम आहे. EWS वाले सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. याचं डिपॉझिट असणार आहे 20,708 रुपये, ज्यामध्ये 708 रुपये हे नॉन रिफंडेबल असतात आणि जर लॉटरीमध्ये तुमचा नंबर नाही आला तर 20,000 तुम्हाला रिफंड केले जातात. यामध्ये 2 BHK देण्यात आले आहेत, जे की 100 2 BHK यामध्ये आहेत, जे की सर्व प्रशस्त असे आहेत. आणि याची प्राइस जी आहे ते 24.53 लाख ते 27 लाख आहे. म्हणजे त्याला थोडी 2 BHK त्याला बाल्कनी नाही आणि भरपूर 2 BHK त्यामध्ये बाल्कनी आहे. तर बाल्कनीवाल्याची प्राइस आहे 27 लाख आणि विदाउट बाल्कनी आहे 24.5 लाख. ज्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे 550 स्क्वेअर फूट. एकदम प्रशस्त असा 2 BHK आहे. यानंतर हा प्रोजेक्ट जो आहे तो 31/12/2025 ला कंप्लीट होणार आहे. म्हणजेच या डिसेंबर महिन्यात येणाऱ्या हा प्रोजेक्ट कंप्लीट झालेला असेल. याला कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत आणि यामध्ये एकच विंग आहे, जे की म्हाडा बिल्डिंग सेपरेट यातमध्ये देण्यात आलेली आहे. पण जरी सेपरेट असली तरी बिल्डिंग एकदम तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. एकदम प्रायव्हेट बिल्डिंग असल्यासारखी ही बिल्डिंग आहे. एकदम प्रशस्त असे यामध्ये 2 BHK देण्यात आलेले आहेत. आणि ही जी बिल्डिंग आहे ती 12 फ्लोअरची असणार आहे. प्रत्येक फ्लोअरला यामध्ये 12 फ्लॅट्स देण्यात आले आहेत. म्हाडा 2 BHK सर्व असणार आहेत ते. आणि 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस सुद्धा आहेत. आणि जो मधला जो पॅसेज आहे तो 7 फीट एवढा सोडण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक जे साईडला फ्लॅट आहेत त्यांना प्रत्येक फ्लॅटला पुढे सुद्धा मोठा पॅसेज असा सोडण्यात आलेला आहे. एकदम प्रशस्त असं मधला स्पेस सुद्धा आहे. एकदम कंजेस्टेड काही नाही यामध्ये. तर ती साईट ऍक्च्युली कुठे आहे ते आपण पाहूया. तर ते गुगल मॅप्सला जर सर्च होत नाहीये तर आपण बऱ्याच गोष्टी जर सर्च करून ती साईट कुठे आहे हे शोधून काढली आहे. जी की बालेवाडीमध्ये ही साईट आहे 2 BHK ची. 100 BHK 2 BHK देण्यात आलेले आहेत. तर ANP नोवा असं सर्च होतच नाहीये गुगल मॅप्सला. तर आपण जे हे आहे रेराच्या वेबसाईटवरून त्याचा पूर्ण ऍड्रेस घेऊन ते आपण सर्च करून डायरेक्टली तिथं पोहोचलो आणि मग आपल्याला तिथे कळालं की ती नेमकी साईट आहे. तर आपण इथं मार्क केलेलं आहे. जे मार्क जे केलेलं आहे ते ANP नोवाची बिल्डिंग आहे. 2 ह्या विंग्स आहेत, ज्यामध्ये पूर्ण ही बिल्डिंग जी आहे पूर्ण म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. यामध्ये ऍक्च्युली लॉटरीमध्ये 100 दिले आहेत, पण यात इथे जे आहे ते 100 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत. समथिंग थोडेसे जास्त आहेत फ्लॅट त्यामध्ये. तर मला वाटतं का ते लॉटरीमध्ये येतील किंवा ते विकले जातील सेल माहीत नाही, पण 100 पेक्षा जास्त फ्लॅट्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर ऍक्च्युली आता ही साईट कुठे आहे आपण पाहूया. की तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेला ही साईट कुणाला एस्पिरी. आता आपण इथून पाहूया सुरुवातीला. हा जो आहे मी इकडून असा आलो, हा आहे NH4 हायवे आहे. इथून हा आत गेलेला आहे बालेवाडी रोड आहे. बालेवाडी रोडने आत गेल्यानंतर तुम्हाला इकडे कुणाला एस्पिरीला जाण्यासाठी एक रोड मिळतो. हा रोड इथून लेफ्ट घेतला की हा रोड सरळ इथं कुणाला एस्पिरीच्या समोर निघतो. ही जी बिल्डिंग आहे कुणाला एस्पिरी आहे, जी मागच्या वेळी पण होती. आणि इकडून तुम्ही आले असे की इकडं तुम्हाला ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग दिसतील. तर याच्या बरोबर बॅक साईडला ही जी बिल्डिंग आहे ही ANP नोवाचे 2 विंग्स आहेत या. आणि इथे मोकळा स्पेस आहे थोडासा. आणि इथं हा जो आहे हा IT हब आहे. IT पार्क इथं होणार आहे. त्याचं सुद्धा कन्स्ट्रक्शन सध्या चालू आहे. हा असा कमर्शियल स्पेस आहे पूर्ण असा इकडे. म्हणजे एकदम प्राईम मध्ये एकदम प्राईम लोकेशनला हा फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत म्हाडासाठी. आणि फ्लॅट सुद्धा एवढे खूप छान आहेत. तुम्हाला आता आपण फ्लोर प्लॅन सुद्धा याचा दाखवणार आहोत.
एकदम बाल्कनी वगैरे सर्व गोष्टी इथल्या चांगल्या आहेत. आणि ही जी आहे ती ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. याची प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा आपण केलेली आहे, तर ती नक्की तुम्ही रेफर करा. ती ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग्स आहेत अशा पद्धतीच्या, खूप टॉल टावर्स आहेत सर्व. तर याची जी साईट व्हिजिट ती आपण आता पाहणार आहोत. त्याचा आपण सर्वात आधी याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कसा व्हिडिओ बघण्याच्या आधी फ्लोर प्लॅन अगर समजला तर तुम्हाला जेव्हा आपण व्हिडिओ दाखवत असतो त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येतं की नेमकं कसं कसं काय काय आहे ते. तर याचा आता आपण फ्लोर प्लॅन पाहूया. आता ही रिव्हर साईडला सुद्धा आहे, रिव्हरच्या जवळ आहे ही साईट. आणि इकडे या साईडला एंडला आहे, बालेवाडीमध्ये ही साईट आहे. अजून तर आपण झूम इन करून पाहूया की कसा आहे या एरियामध्ये आहे. NH4 पासून सुद्धा खूप जास्त डिस्टन्स नाहीये, थोड्या अंतरावर ही साईट देण्यात आलेली आहे. तर सर्वप्रथम याचा आपण मास्टर प्लॅन पाहूया की कशा पद्धतीने आहे. तर हा याचा मास्टर प्लॅन आहे ANP नोवाचा, म्हणजे ANP ची सर्व बिल्डिंग्स आहेत तिथे. आता आपण जसं तुम्हाला सांगितलं की या साईडने आपण आलेलो होतो, या रोडने. हा समोरचा मोठा रोड आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग तुम्हाला मी मगाशी दाखवल्या, हा ANP युनिव्हर्सच्या बिल्डिंग्स आहेत या 4. यांचा इथे ॲम्युनिटी स्पेस आहे आणि इथून याला एंट्री आहे. इथून एंट्री केल्यानंतर इथं समोर या जसं मी सांगितलं, हा IT टावर असणार आहे. हा एक IT टावर आहे आणि हा एक IT टावर आहे. आणि याला जी लागून ही बिल्डिंग आहे, म्हाडाची बिल्डिंग, इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. 12 फ्लोअरची म्हाडाची बिल्डिंग आहे. त्यामध्ये सर्व एका 2 BHK देण्यात आले आहेत म्हाडासाठी आणि एकदम प्रशस्त असे 2 BHK देण्यात आलेले आहेत. आणि एकदम म्हणजे एकदम खूप चांगले फ्लॅट्स आहेत हे. नक्की तुम्ही यासाठी बुक करा. मी व्हिडिओ सगळं याचा पूर्ण बनवलेला आहे, प्रत्यक्ष साईट व्हिजिट आपण केलेली आहे. तुम्हाला एक्झॅक्टली हे बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येईल की ह्या रोड पासून या इथं गेल्यानंतर ह्या 2 बिल्डिंग्स आहेत आणि हे जे आहे ते IT टावर्स आहेत दोन्ही पण. IT टावरला एकदम लागून ही बिल्डिंग देण्यात आलेली आहे. आता आपण याचा जो फ्लोर प्लॅन आहे तो पाहूया. तर हा याचा कॉमन फ्लोर प्लॅन आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोर ते 11th 12th फ्लोर पर्यंत असाच आहे. पार्किंग जे आहे ते असं आहे, तुम्ही पाहू शकता की हा पार्किंगचा प्लॅन आहे पूर्ण. आणि आता आपण इथं डायरेक्टली इकडे हा प्लॅन पाहूया की फर्स्ट टू 12th फ्लोर कसा प्लॅन देण्यात आलेला आहे. आता इकडे तुम्ही पाहू शकता की 2 स्टेअर केसेस देण्यात आलेले आहेत आणि 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. विंग्स मध्ये दोन्ही ही कॉमन एकच विंग असल्यासारखी आहे. ही ANP म्हणू शकतो आपण याला. 2 लिफ्ट्स आणि 2 स्टेअर केसेस आहेत. शिवाय इकडे हा जो स्पेस आहे खूप मोठा स्पेस आहे. हा 2.12 मीटरचा आहे, म्हणजे जवळपास 7 फूट मध्ये असा पॅसेज आहे मोठा. आणि इकडे 6 फ्लॅट आहेत आणि इकडे 6 फ्लॅट आहेत. आता हे जे मध्ये फ्लॅट जे आहेत हे म्हणजे 111 नंबर, 11 नंबर, 11, 12, 1 आणि 2, सॉरी, हे जे फ्लॅट्स आहेत म्हणजे मध्ये जे 8 फ्लॅट आहेत त्या सर्वांना बाल्कनी आहे. आणि साईडला जे इकडे 2 फ्लॅट आहेत आणि इकडे 2 फ्लॅट आहेत त्यांना फक्त बाल्कनी नाहीये. म्हणजे प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅटला बाल्कनी आहे आणि 4 फ्लोअरला बाल्कनी नाहीये. पण जरी बाल्कनी नसली तरी एकदम मला तर एकदम प्रशस्त असे फ्लॅट हे वाटलेले आहेत. आता आपण एका कोणत्याही फ्लॅटचं माप पाहणार आहोत कसे आहेत. तर यातील कोणत्याही एका फ्लॅटचं आपण माप पाहणार आहोत. सर्व फ्लॅट सारख्याच मापाचे आहेत. फक्त एक फ्लॅट आपण यातला पाहूया कसा आहे, जो की बाल्कनीवाला आहे आणि विदाउट बाल्कनी तो सुद्धा पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथं पॅसेज जो प्रत्येक हा जो मेन पॅसेज आहे जो 7 फुटाचा आहे पॅसेज, 7-8 फुटाचा. त्यानंतर इथे परत एक पॅसेज सोडण्यात आलेला आहे इथे 2 फ्लॅटच्या समोर. म्हणजे हा सुद्धा खूप मोठा पॅसेज आहे आणि इकडे 2 फ्लॅट्स एकमेकांना लागून आहेत. यानंतर एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिला लिव्हिंग हॉल लागतो. लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते तब्बल 10x16, असे 10 फूट आणि असे 16 फूट या मापाचं लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. तब्बल 10x5.25 फूट असं माप आहे याचं. बाल्कनी सुद्धा एकदम मोठी देण्यात आलेली आहे. ते डोर सुद्धा बाल्कनी चांगलं व्हेंटिलेटेड आहे. म्हणजे एकदम पूर्ण फुल मोठा BHK हॉल आहे हा. त्यानंतर इकडे या साईडला किचन आहे. किचनचं जे माप आहे ते 7x8 या मापाचं किचन आहे. शिवाय किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे. पण ड्राय बाल्कनी इकडे विंडोवर काही नाहीये. इकडे तुम्हाला वॉशिंगला वगैरे स्पेस देण्यात आलेली आहे. असा तुम्ही इथे तुमचे जे बाकीचे ऍक्सेसरीज असतील ते तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता. वॉशिंग मशीन वगैरे इथं नळ कनेक्शन वगैरे सर्व इथं देण्यात आलेले आहे. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा ही गोष्ट पाहणार आहोत. तर इकडे गेल्यानंतर तुम्हाला इकडे हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, तो सुद्धा एकदम चांगल्या साईजचा आहे.
इकडे चिल्ड्रन्स बेडरूम आहे जी की 10 बाय 10 मापाची आहे, त्याला सुद्धा चांगली विंडो आहे व्हेंटिलेटेड. त्यानंतर इकडे जी आहे ती मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम सुद्धा जवळपास 10 बाय 11.25 मापाची आहे. थोडी मोठी, सॉरी, 10.5 बाय 11.25 मापाची आहे. आणि मास्टर बेडरूम सुद्धा एक अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात तिथं आलेलं आहे. आणि एकदम म्हणजे प्रशस्त असा 2 BHK आहे. आणि सर्व स्पेस वगैरे चांगला इथं ठेवण्यात आलेला आहे. एकदम कुठंही असं वाटणार नाही की हा म्हाडाचा फ्लॅट आहे. आणि हे जे 8 फ्लॅट आहेत त्यांना बाल्कनी आहे. आणि इकडचे जे 4 फ्लॅट आहेत, म्हणजे या साईडला 2 आणि त्या साईडला 2, एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत ज्यांना बाल्कनी नाहीये. तर त्यांना सुद्धा एक ऍडव्हान्टेज असा आहे की इकडे तुम्ही पाहू शकता, हा जो स्पेस आहे एंडचा, हा मधला पॅसेज आहे. आणि दोन्ही फ्लॅटच्या पुढे हा असा मोठा पॅसेज देण्यात आलेला आहे की सिंगल सिंगल फ्लॅट्स आहे ते. हा स्पेस तुमच्याच वापरता येणार, इकडे दुसऱ्या कोणाचा इंटरफेअर नसणार आहे. नंतर हा हॉल सुद्धा सेम साईजचा आहे जसं की तिकडे होतं. 10 बाय 16 मापाचा इथं हॉल देण्यात आला आहे. किचन सेम साईज आहे. किचनला ड्राय बाल्कनी आहे. नंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम, इकडे मास्टर बेडरूम आणि हा बेडरूम. आणि सर्व मापे सेमच आहेत. फक्त ही बेडरूम थोडीशी 10 10.5 होती तिकडे आणि ही 10 आहे. थोडंसं स्मॉल आहे बेडरूम इकडचं. पण हे सर्व फ्लॅट मला तर खूप छान वाटले. बिल्डिंग सुद्धा खूप छान आहे. समोर जवळच IT पार्क होणार आहे. IT पार्क सुद्धा काम चालू आहे. म्हणजे एकदम प्राईम लोकेशन सुद्धा आहे याचं. त्यामुळे तुम्हाला रेंटला तर इथं इझिली तुम्हाला फ्लॅट हा जाणार आहे. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकदम चांगलं रेंट तुम्हाला इथे भेटू शकतं. आणि वेल व्हेंटिलेटेड हा फ्लॅट देण्यात आलेला आहे. तर याची आपण आता व्हिडिओ पाहूया. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहताना त्या गोष्टी लक्षात येतील की कोणता हॉल आहे, किती माप आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. तर हे आपण साईड व्ह्यूसाठी आलेलो होतो त्यावेळेला हा व्हिडिओ बनवलेला आहे. समोर जी दिसते तीच बिल्डिंग म्हाडाची आहे. आणि बिल्डिंगची शेजारी या दुसऱ्या बिल्डिंग दिसत आहेत. ते ऍक्च्युली IT टावर्स आहेत, ज्यामध्ये IT पार्क वगैरे असणार आहे. तर एकदम त्याला लागूनच आहे, खूप जवळ आहे IT टावर तिथून. ही बघा प्रशस्त अशी ही बिल्डिंग आहे. आणि हा जो आहे तो IT टावर आहे. ती IT पार्क आहे. आणि ह्या 2 ज्या विंग्स आहेत ती म्हाडाच्या बिल्डिंग आहेत. इकडे 2 अशी फ्लॅट्स आहेत. आणि एका फ्लोअरला टोटल 12 फ्लॅट्स आहेत इथे. मध्ये 4 जे फ्लॅट त्यांना बाल्कनी नाही. आणि इकडे 4 जे आहेत त्या सर्वांना बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता आपण बाल्कनीवर फ्लॅट करू शकतो आहे. तर नफा हा 2 BHK आहे म्हाडाचा. तुम्ही पाहू शकता की हा हॉल आहे. एकदम सफिशियंट मोठा हॉल आहे हा. आणि इकडे एखादा बाल्कनी पण देण्यात आलेली आहे. फर्स्ट फ्लोअरला इकडे किचन आहे. जागा घेतलेली आहे. एकदम एकदम सुपिरियर पार्टी. हा एक छोटा बेडरूम आहे. म्हणून ते बेडरूम टाकतो असं टाकू बेडरूम. एक नंबर हा फ्लॅट आहे. जो मधला पॅकेज आहे पूर्ण बघा किती प्रशस्त असा पॅकेज आहे, पार्क आहे. असा प्रत्येक फ्लॅट समोर एवढा मोठा स्पेस आहे इथे. हे आमचे मित्र, आमचे कलिग्स
तर मित्रांनो, ANP नोवा या साईटचं जे मार्केट प्राइस आहे ते आज सध्या आपण चेक करणार आहोत. तर त्यासाठी आपण आलेलो आहे 99 एकर या वेबसाईटवर. आता ANP नोवा हे फक्त म्हाडाच्या बिल्डिंगचं नाव आहे. ऍक्च्युअली ते बिल्डरचे जे फ्लॅट्स आहेत त्याचं नाव आहे त्या साईटचं ANP युनिव्हर्स, जे की त्याला लागूनच आहे आणि त्याच्या कंपाऊंडमध्ये असणार आहे. तर ANP युनिव्हर्सचा आपण त्याच्याशी कम्पेअर नक्की करू शकतो. याला एमिनिटीज वगैरे असणार आहेत, म्हाडाच्या फ्लॅटला कदाचित थोड्या एमिनिटीज कमी असतील यापेक्षा, पण एक कम्पॅरिझन मार्केट रेट त्याचं काय चालू आहे हे आपण नक्की यातनं समजू शकतो. तर ANP युनिव्हर्सचा जो 2 BHK आहे, जो की 912 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची किंमत 1.61 करोड एवढी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे याचा जो पर स्क्वेअर फूट जो रेट असणार आहे तो आपण इथं पाहूया. तर इथं आहे ANP युनिव्हर्सचा जो करंट पर स्क्वेअर फूट रेट जो आहे तो 11,750 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. आणि त्यावर तुलनेत अगर म्हाडाचा अगर फ्लॅट आपण कम्पेअर करून पाहूया की यांचा तर 11,750 आहे पर स्क्वेअर फूट जो रेट आहे, जो की ऍक्च्युअल मध्ये तिथं डील झालेली आहे या रेटने. तुम्ही पाहू शकता 2 BHK 1.16 करोड आणि 3 BHK जो आहे तो जवळजवळ 2 करोडच्या आसपास आहे. आणि यामध्ये ऍडिशनल चार्जेस सुद्धा आहेत, म्हणजे ही फायनल प्राइस नाही, याच्यामध्ये अजून तुमची वाढ होणार आहे. आणि या बिल्डिंगच्या शेजारीच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, त्याच्या शेजारीच IT टावर्स आहेत 2. तर एकदम प्राईम लोकेशन आहे. आता आपण म्हाडाचे फ्लॅट कितीला ते पाहूया. आणि जर मार्केट रेटशी आपण कम्पेअर केलं तर म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो 550 कार्पेट एरिया असणार आहे त्याचा, आणि जो की 27 लाख म्हाडाची किंमत आहे. यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस असणार आहेत, जसं की तुमची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, मेंटेनन्स वगैरे असणार आहे त्यामध्ये. अगर हे आपण समजा एक 4-5 लाख रुपये समजा एक्स्ट्रा आपण पकडले, इलेक्ट्रिशियन चार्जेस वगैरे असतात, MSCB चार्ज वगैरे, तरी 32 लाखापर्यंत समजा हा फ्लॅट गेला, ही अंदाजित किंमत आहे. 32 लाखापर्यंत समजा गेला फ्लॅट, तर तरी तुम्हाला याचा पर स्क्वेअर फूट जो रेट पडणार आहे तो 5,800 असणार आहे, जो की मार्केट रेटपेक्षा निम्म्यापेक्षा पण कमी आहे. तर नक्कीच हा खूप परवडणारी डील आहे ही. एकदम तुम्ही इथं इझिली फ्लॅट घेऊ शकता, ज्याचा आवकाच्या बाहेर किमती गेलेल्या आहेत फ्लॅटच्या. तुम्ही पाहू शकता की 60-70 लाख आपण नाही अफोर्ड करू शकत, तर हा फ्लॅट तुम्ही नक्की घेऊन पुण्यामध्ये आपले स्वतःचे घर पूर्ण करू शकता. आणि या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला इझिली इथे 25,000पेक्षा जास्त रेंट इथे भेटू शकतं, कारण खूप प्राईम लोकेशन आहे, एरिया सुद्धा खूप चांगला आहे. आणि बाकीच्या अमेनिटीज काय काय असणार याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाहीये, पण नक्कीच हे जेव्हा पूर्ण होईल बिल्डिंग त्यावेळी हे पूर्ण चित्र आपलं टोटल त्यावेळी कळणार आहे. डिसेंबर पर्यंत त्याचं पोझिशन आहे, त्यामुळे लगेच तुम्ही जोपर्यंत म्हाडाचा रिझल्ट येईल तोपर्यंत पूर्ण ते रेडी होऊन जाईल. तर त्यावेळी तुम्ही नक्की पाहून ते ठरवू शकता की घ्यायचंय की नाही घ्यायचंय. तर रेंट तर इथं चांगलं भेटणार आहे हे नक्की. आता या सर्व गोष्टीनंतर जे आपलं ओपिनियन आहे की ह्या फ्लॅट संदर्भात काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काय निगेटिव्ह गोष्टी आहेत, ते आपण पाहूया. तर पॉझिटिव्ह मध्ये तर सर्व गोष्टी चांगल्या आहेत की मोठा फ्लॅट आहे, बाल्कनी देण्यात आलेली आहे, शिवाय लोकेशन चांगलं आहे, शेजारीच IT टावर वगैरे होत आहे, म्हणजेच तिथं रेंटला वगैरे चांगलं असणार आहे, स्वतः राहायचं म्हणलं तरी चांगलं असणार आहे. आणि डिसएडव्हान्टेज मला एवढं वाटतं की फक्त म्हाडाची बिल्डिंग वेगळी आहे, पण ते सुद्धा डिसएडव्हान्टेज म्हणता येणार नाही. फ्युचरमध्ये हे कळणारच नाही की म्हाडा बिल्डिंग आहे का प्रायव्हेट बिल्डिंग आहे, कारण एवढं त्याचं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे की म्हाडा बिल्डिंग कोणी म्हणूच शकत नाही फ्युचरमध्ये सुद्धा. एवढं म्हणजे चांगलं त्यामध्ये हे असणार आहे सर्व. बाकी डिसएडव्हान्टेज असं काही मला वाटत नाही यामध्ये. तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. मी स्वतः सुद्धा यासाठी अप्लाय करणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.